गाइस दिस इज सुतळी बॉम्ब. गुड मॉर्निंग गाइज. तर आत्ताच मी उठली आहे. आज खूप काय काय आवरायचं आहे. आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे रांगोळी पण काढायची आहे आणि आमचं पण आवरायचं आहे. आज तर छान असा फोटोशूट पण करणार आहे आम्ही. आमचं 2 दिवसांपासून चाललंय लवकर उठून रांगोळी काढू. पण लवकर उठून तर काही जमलं नाही. मग दादाला पाठवलं शेण वगैरे आणायला. ते हलवलं बादलीत घेऊन आणि निकिता इकडे सारवत होती. पण तिला म्हटलं होतं निकिता मी करते, तू कशाला करते. तिने काय माझं ऐकलं नाही. तर दरवर्षीप्रमाणे रांगोळी काढायचं काम ह्या वर्षीही माझ्याकडेच होतं. फरक एवढा की ह्या वर्षी मी निकिताला पण माझ्यासोबत कामाला लावलं. तर आम्ही दोघीही मिळून पहिलं सर्वात आधी कलर फिल करायला घेतलं. कलर वगैरे फिल केलं. तर हा कमळ तर मी ह्या आधी कधी काढला नव्हता. माझ्या रांगोळींमध्ये ऑलवेज मोर इज मॅन्डेटरी. मला ह्या माझ्या रांगोळींवरून तुम्हाला समजू शकतो किती ऑब्सेसिव्ह मी मोरासोबत. मोर तर मला हवाच असतो. तर मी म्हटलं ह्या वेळेस ना थोडंसं एक ट्विस्ट देईल. तर मी मोरासोबत ह्यावेळेस कमळही काढलं. कमळला कलर करणं थोडंसं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. बट स्टील मी तेही केलं. सुंदर असा शेडिंग वगैरे केला मी त्याच्यामध्ये. ॲज यू कॅन सी किती सुंदर अशी रांगोळी मी काढते आहे. हे बॉर्न टॅलेंट आहे ना, तर ते शो केलंच पाहिजे कुठे ना कुठेतरी. लिटरली 3 तास आम्हाला ही रांगोळी काढायला लागले. लास्ट इयर तर रांगोळीला काढायला 4 तास लागले होते. खूप मोठी काढली होती. हा तुम्ही पाहू शकता माझ्या रांगोळीचा फायनल लुक आहे. तर मी त्याच्यानंतर थोडंसं त्याला फिनिशिंग वगैरे केलं. कारण की आमच्या इथं शहाणी मुलं नाही आहेत. काही ना काहीतरी काड्या करतच असतात. तुम्हीच बघा ना, ह्या 2 मुलांनी मिळून माझी रांगोळी खराब केली. इकडे त्याच्यावर नारळ टाकला, तिथेच त्याचं उद्घाटन केलं. कॅच खेळत होते शहाणे. फायनली पण मी केलं ते व्यवस्थित. मी आणि निकितानी मिळून आम्ही दोघींनी छान अशी रांगोळी काढली. आणि इकडे हे दोघे महाशय ह्यांना साधा ट्रॅक्टर पण ढकलत नव्हता. आमचा दादू तर तिकडे ट्रॅक्टर ढकलता खालीच पडला मागे. तर त्यांना म्हटलं त्याच्या मागे थोडंसं दगड वगैरे लावा. माझ्याशिवाय काय होत नाही. शेवटी फायनली मीच थोडंसं ढकलू लागले आणि ट्रॅक्टर जागेवर आणला. दादू काय करतोय? हार बनवतोय. हार बनवतोय. किती गुणाचं आहेस रे तू. किती छान काम करतोय. असंच काम करत राहा. एवढी सर्व मेहनत केल्यानंतर आम्हाला खूप अशी भूक लागली होती. मग त्याच्यानंतर पुरणपोळीचं छान जेवण केलं. आणि नंतर दुपारी एवढं पावसाचं वातावरण झालं की आम्ही घाबरलो. आमची रांगोळी काही राहणार नाही आहे. मग नानी आली माझी ताडपत्री घेऊन आणि त्याच्यावर आम्ही झाकली. आणि दुसरी होती ती पण झाकली त्यानंतर. आणि वाटलं नाही आम्हाला की आता आमची रांगोळी राहणार आहे. तर मग त्याच्यानंतर घाई आम्ही त्याला वाचवायचा प्रयत्नच करत होतो. आणि हे काय पाऊस चालू झाला. हे जोरात पडायला लागले सर्व लोक. तिकडून ती बिचारे मेंढरं वगैरे ते पण भिजून गेली सगळी. ते तर तिकडे घरातच घुसायला लागली होती पावसामुळे. एवढा जोरात पाऊस झाला आमच्याकडं. खरंच मला नाही वाटत त्याच्या खाली रांगोळी राहिली असणार आहे. आता हे काढल्यावरच कळणार आहे. म्हणजे वाईट वाटतं यार. मला 3 तास लावले बिचारे आम्ही. आमचा दादू बाहेर गेला होता. त्याला सांगितलं होतं पावसात भिजू नको. तरीही त्याला मस्ती किती पावसातच भिजत आलेला आहे. आणि शेवटी आईने त्याला ओरडली, चांगलीच ओरडली. आणि त्याच्यानंतर पाऊस संपला. मग आमचं परत काम चालू झालं. थोडंसं पाणी वगैरे काढून घेतलं. ओट्यावर खूप सारे पाणी झालं होतं. हे काय मला पण मग कामाला लावलं. मग छान असं ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि एकीकडे जीव गुंतला होता आमच्या रांगोळीसाठी. तर निकिता हळूहळू काढून बघत होती राहिली आहे की नाही रांगोळी. पण ते काढल्यानंतर थोडी दिसत होती की राहिली आहे. पावसाचं पाणी बाजूने गेले पण तरीही ती काय एवढी व्यवस्थित नव्हती. मग हळूहळू ती आम्ही काढली ताडपत्री आणि त्याच्यावर थोडंसं पाणी पण गेलं. काय करणार आता. जेवढी आम्हाला वाचवता आली तेवढी ही तर वाचवली आहे. इकडे आमची सर्व मेहनत पाण्यात गेल्यानंतर आमचा दादा आम्हाला ज्ञान देतोय. तुम्ही बरं 3च्या पुढे काढली. 3च्या पुढे काढल्यावर कशी काय टिकते. सकाळी 7 वाजता जर काढली असेल ना तर टिकते. काय करायचं. नाही काढली ना तर मग बघते. 11 वाजेपर्यंत काढत होतो आम्ही. मग त्यामुळे झोपली. काय करणार. पावसाला काय करणार बरं. पावसाला काय करणार म्हणजे जर पावसात इथं असं जर इथं ताडपत्री बांधली असेल तिथं आम्हाला बांधली असेल अशी तिकडे हे केलं असतं तर ओके काम झालं असतं. करून द्यायचं ना ओके काम. डोकं लावायचं ना थोडं. फायनली आम्ही दुसरीही रांगोळी रिव्हील करतो. आणि इकडे जे नाही व्हायचं ते झालेलंच आहे.
आमची 3 तासाची मेहनत पाण्यात जाताना पाहू शकता तुम्ही. गाईज, दिस इज हाऊ माय रंगोली लुक्स लाईक आफ्टर 3 hours ऑफ खूप जास्त मेहनत. त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती. मग सगळं देवाच्या नावावर सोडून किचनमध्ये आले. छान अशी पुरणपोळी खूप जास्त तूप लावून मी गरम केली. मग काय तर तीच गरम केलेली पोळी पावसाचा आस्वाद घेत पोट भरून खाल्ली. संध्याकाळ झालीच होती. मग छान अशी पूजा वगैरे करून घरभर दिवे वगैरे लावले. त्यानंतर आम्हाला कुठे दम पडतोय फटाके फोडायला. गाईज, दिस इज सुतळी बॉम्ब. सुतळी बॉम्ब गाईज, सुतळी बॉम्ब हातात वाजवणार आहे आम्ही. पडणार आहे. सुतळी बॉम्ब. A few moments later. Wow. मस्त रे. जर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग पाहिला असेल तर हा ब्लॉग इथे संपत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड लाईक, सबस्क्राईब, शेअर. चला बाय बाय.